Focus. Ideate. Innovate. Enable. नमस्कार, मी मनुश्री पाटील. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आपलं स्वागत. आणि यावेळी सफर करणार आहोत आपण रायगड, हरिहरेश्वर आणि श्रीवर्धनची. तेव्हा सुरुवात करूया महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या रायगडपासून. महाराष्ट्राचा पंचप्राण, स्वराज्य निर्माता आणि मराठ्यांचे पालनहार छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज की जय. महाराजांनी जिंकलेल्या आणि बांधलेल्या अनेक किल्ल्यांपैकी एक म्हणजे रायगड. ला शिवाजी महाराजांनी रायगडाला वेढा घातला आणि चंद्रराव मोरेंकडून एका महिन्याच्या लढाईनंतर किल्ला ताब्यात घेतला. रायगडचं प्राचीन नाव रायरी होतं, पण महाराजांनी गड जिंकल्यावर त्याचं नाव रायगड असं केलं. चारही बाजूंनी सह्याद्रीचे डोंगर आणि समुद्र सपाटीपासून जवळजवळ 2700 फूट उंच असलेला हा किल्ला जिंकायचा म्हणजे फारच कठीण काम होतं. हे ओळखूनच महाराजांनी रायगडाला आपली राजधानी म्हणून घोषित केलं. आजच्या काळात रायगडाला भेट देण्याचे 2 मार्ग आहेत. एक पायी मार्ग, जिथून जवळजवळ 1400 पायऱ्या चढून किल्ल्यावर पोहोचता येतं, आणि दुसरा मार्ग रोपवेचा. चालत 2 तास लागतात किल्ल्यावर पोहोचायला, पण रोपवेने मात्र 5-10 मिनिटांमध्ये वर जाता येतं. काही पायऱ्या चढून गेल्यावर किल्ल्याची सुरुवात होते. सगळ्यात पहिला डाव्या बाजूला दिसतो तो राणी महाल. एकेकाळी या महालाला लाकडी दरवाजे आणि सुंदर सजावट होती, पण आता फक्त या दगडी भिंती उरल्यात. त्या समोरूनच किल्ल्याच्या पडीक इमारती आणि काही बुरुज दिसतात, पण किल्ल्याचा परिसर मात्र अगदी स्वच्छ ठेवण्यात आलाय. थोडं पुढे गेल्यावर दिसतं हे भव्य दिव्य राजसदन. महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ इथंच घेतली आणि मग सुरू झाला मातीसाठीचा लढा. मोघलांपासून इंग्रजांपर्यंत शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या साधारण जनतेचं रक्षण केलं आणि आपल्या राज्यात मुक्तपणे श्वास घेण्याचं सुख दिलं. सिंहासनावर विराजमान असलेली महाराजांची ही प्रतिमा बघण्याकरता अनेक पर्यटक या जागेला उत्साहानं भेट देत असतात. या जागेवर आल्यावर एक वेगळाच रोमांच उभं राहतं, कारण याच जागी शिवछत्रपतींचं सिंहासन आहे. गागाभटांनी याच जागी शिवछत्रपतींचा राज्याभिषेक केला आणि शिवछत्रपती ही पदवी बहाल केली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. त्यामुळे संपूर्ण वातावरणात एक वेगळी स्फूर्ती अनुभवायला मिळते. 1200 एकरवर पसरलेल्या या विशाल किल्ल्यावर काही इमारती अजूनही चांगल्या अवस्थेत आहेत. त्या काळातील बाजारपेठ आजही इथं पाहायला मिळते.
बाजारपेठेची बांधणी अशा प्रकारे केलेली आहे की घोड्यावर बसलेल्या माणसाला खाली न उतरताच खरेदी करता येईल. इथूनच काही अंतरावर टकमक टोक आहे. ही जागा म्हणजे त्या काळातील अपराध्याला शिक्षा देण्याचं ठिकाण. इथूनच गुन्हेगाराला पोत्यात बांधून कडेलोट केलं जायचं. टकमक टोकावरून पुढे जाताच जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे. प्राचीन बांधकाम असलेल्या या देवळात एक भव्य शिवलिंग दिसतं. विशेष म्हणजे या देवळात कुठेही उभं राहून बोललं की आवाज पूर्ण देवळात घुमतो. देवळाच्या समोरच शिवरायांची समाधी बांधली गेली आहे. रायगड फिरताना शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पराक्रमाची साक्ष बघायला मिळते. पण रायगडाच्या या टोकावर आलं की मन अतिशय हळवं होऊन जातं. कारण इथे आहे शिवाजी महाराजांची समाधी. या समाधीवर आपोआप नतमस्तक व्हायला होतं. रायगडची सफर संपून आम्ही निघालो हरिहरेश्वरला. पण वाटेतच पाय वळले एका धार्मिक स्थळाकडे. सगळ्यांचे आवडते गणपती बाप्पा अखंड भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा विराजमान आहेत. आणि रायगडावरून हरिहरेश्वरला जाताना पाली मार्गावर सुद्धा बाप्पाचे एक जागरूक ठिकाण तुम्हाला लागतं. रायगडावरून अवघ्या 2 तासांच्या अंतरावर आहे पालीचा बल्लाळेश्वर. अष्टविनायक शृंखलेत सुद्धा बल्लाळेश्वराचा समावेश आहे. या देवस्थानाची 2 वैशिष्ट्य. अष्टविनायक पैकी एक असं हे देवस्थान ज्या गणपतीला भक्ताच्या नावाने ओळखलं जातं. आणि दुसरं म्हणजे इथे सगळ्यात पहिले धुंडी विनायकाचं दर्शन घेतात आणि मगच बल्लाळेश्वराचं दर्शन घेतात. एकेकाळी इथं कल्याण नावाचा एक वाणी राहत होता. त्याचा मुलगा बल्लाळ लहानपणापासूनच गणपतीची आराधना करायचा आणि आपल्या सोबत गावातल्या सगळ्या मुलांना सुद्धा या गणेश पूजेत दंग करून टाकायचा. हे काही त्या मुलांच्या पालकांना आवडलं नाही आणि म्हणूनच त्यांनी बल्लाळाच्या वडिलांकडे त्याची तक्रार केली. अशा अनेक तक्रारी झाल्यामुळे बल्लाळच्या वडिलांना बल्लाळचा राग आला आणि बल्लाळ ज्या ठिकाणी एक पाषाणाची मूर्ती घेऊन ध्यानस्थ बसले होते त्या ठिकाणी ते गेले आणि ती पाषाणाची मूर्ती रागाबरोबर उचलली आणि फेकून दिली. ते पलीकडे देऊळ धुंडी विनायक. तर प्रत्यक्षात ईश्वराने म्हणजेच गणपतीने इथे बल्लाळाला दर्शन दिलं, बंधनातून मुक्त केलं. सांगले तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालाय, तुला का हवे ते मागून घे. तर बल्लाळाने 2 वर मागून घेतले. जे भाविक इथे येतील, मनोभावे सेवा करतील, भक्ती करतील, श्रद्धा ठेवतील, त्यांची मी इच्छा पुरी कर जाईन, त्यांच्या मी कामना पुरी कर जाईन आणि तुझ्या नावाने इथे मी वास्तव्य करीन. म्हणून ह्या गणपतीचं नाव बल्लाळेश्वर असं आहे. देवळात कायम भाविकांची वर्दळ असते. कुणी आपल्या इच्छापूर्तीचं मागणं मागायला येतं, तर कुणी पूर्ण झालेल्या कामासाठी बाप्पाचे आभार व्यक्त करायला इथे येतं. पालीवरून 100 किलोमीटरवर आहे हरिहरेश्वर बीच आणि देवस्थान. रायगड जिल्ह्यात असलेल्या हरिहरेश्वरला धार्मिक महत्त्व तर आहेच, पण त्याचबरोबर इथला समुद्र किनारा सुद्धा पर्यटकांना आकर्षित करतो.
श्रीमंत बाजीराव पेशव्यांचं कुलदैवत म्हणजे हरिहरेश्वर. ब्रह्मा, विष्णू, महेश, पार्वती या देवतांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतं. आणि हरिहरेश्वर नुसतं तीर्थक्षेत्रच नाही तर समुद्रकिनारी वसलेले हरिहरेश्वर एक उत्तम पर्यटन स्थळ सुद्धा आहे. हरिहरेश्वरला आल्यावर 2 मंदिरं पाहायला मिळतात. एक महादेवाचं आणि दुसरं काळभैरवाचं. दर्शन प्रथा अशी आहे की आधी काळभैरवाचं दर्शन घेऊन मगच महादेवाचं दर्शन घ्यायचं. काळभैरव हे शंकराचेच अवतार आणि देवळातली ही मूर्ती अतिप्राचीन असून तिची आज सुद्धा मनोभावे पूजा केली जाते. काळभैरव जयंती इथं मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते. पूर्ण गावात पालखीनं देवाची मिरवणूक सुद्धा काढतात. बाजूलाच असलेल्या हरिहरेश्वर महादेवाच्या मंदिरात एक गणपती आणि गरुडाची प्रतिमा पाहायला मिळते. या देवळाच्या गाभाऱ्यात एक मोठं शिवलिंग आहे. नमः शिवाय. नमः शिवाय. या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती एकत्र वास करतात. पिंडीवरचा हा उभट आकार म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि पार्वती आणि हा खोलगट भाग म्हणजे शंकर. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथं दर्शनाला येत असतात. भक्तिभावे पूजा करून लोक समुद्र किनाऱ्याचा सुद्धा आनंद घेताना दिसतात. नमः शिवाय. हरिहरेश्वरचं वैशिष्ट्य फक्त देऊळ आणि समुद्र इतकंच नव्हे तर इथे असलेला हा प्रदक्षिणा मार्ग सुद्धा पर्यटकांचं लक्ष केंद्रित करून घेतो. 50-60 पायऱ्या चढून गेल्यावर हे सुंदर दृश्य तुमच्या डोळ्यांना सुखावतं आणि मनातील उत्सुकता अधिकच वाढवतं. या हरिहरेश्वरला लागून असलेल्या डोंगराला समुद्राच्या भरतीमुळे सुंदर अशी कपार निर्माण झालेली आहे. आणि या कपारीमध्ये तुम्हाला अगदी ओहोटीच्या वेळी छान पर्यटन सुद्धा करता येतं. एकीकडे पर्यटन तर होतंच पण दुसरीकडे इथे असलेल्या देवी देवतांच्या खुणांचं सुद्धा दर्शन तुम्हाला घेता येतं. हा मार्ग तसा धोकादायक आहे म्हणूनच इथं येण्यापूर्वी स्थानिकांशी बोलून समुद्राच्या लाहोटीबद्दल जाणून घ्यावं. समुद्राच्या पाण्यानं इथल्या डोंगरात कपारी निर्माण झाल्यात. या कपारी बघायला फारच छान वाटतात. अथांग पसरलेल्या समुद्राचं हे विलक्षण रूप पाहिल्यावर शब्द तोंडातच विरघळून जातात. आणि त्यातच अचानक डॉल्फिन्स दिसले की मन आनंदानं बहरून जातं. इथे नेहमीच डॉल्फिन्स दिसतात असं नाही. आमचं नशीब चांगलं होतं असंच म्हणावं लागेल. ही प्रदक्षिणा पूर्ण केल्यावर बीचवर उतरता येतं आणि या शांत वातावरणात वाळूवर चालत समुद्राच्या लाटा ऐकण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. हा समुद्रात बुडणारा सूर्य पाहताना डोळ्यातले सगळे विचार स्थिर होतात आणि मनाला आत्मिक समाधानाची झुळूक प्राप्त होते. हरिहरेश्वरमध्ये देवदर्शनाबरोबर या बीचचा सुद्धा आनंद मी घेणार आहे. पण घेऊया एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे आणि आपल्या हिमतीनं या राष्ट्राचं रक्षण करणारे वीर पुरुष या इतिहासात बरेच होऊन गेले. अशाच वीर पुरुषांची वंशावळी म्हणजे पेशवे. पेशव्यांनी महाराष्ट्रासाठी अगणित लढाया जिंकल्या आणि प्राणांची आहुती देऊन शत्रूपासून या राज्याचं रक्षण केलं. पण पेशवे आले कुठून? त्यांचं मूळ गाव कोणतं? या प्रश्नाचं उत्तर सापडतं श्रीवर्धनमध्ये. शिवाजी महाराजांनंतर इतिहास गाजवला तो म्हणजे पेशव्यांनी.
या पेशव्यांचा मूळ पेशवे बालाजी विश्वनाथ यांचं जन्मस्थळ म्हणजे हे श्रीवर्धन. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने श्रीवर्धनला एक वेगळंच ऐतिहासिक महत्त्व सुद्धा आहे. मराठी चित्पावन ब्राह्मण घराण्यातले बाळाजी विश्वनाथ भट हे महाराष्ट्राचे पहिले पेशवे आणि हेच त्यांचं जन्मस्थान. 18व्या शतकात शाहू महाराजांना राजकारभारात मोलाचे सल्ले देऊन अवघ्या महाराष्ट्रात त्यांनी नाव कमावलं. ते जंजिरा मुरुड हे जे संस्थान आहे, श्रीवर्धन, म्हसळ आणि मुरुड हे 3 तालुके मिळून एक संस्थान होतं आणि श्रीवर्धनचे वसुली कारकून म्हणून बाळाजी विश्वनाथ भट हे काम करीत होते. पुढे शाहू आणि कान्होजी आंग्रे ह्यांच्यामध्ये जेव्हा वैमनस्य निर्माण झालं, मग धनाजीराव जाधवांनी सांगितलं की माझ्याकडे एक असा माणूस आहे की जो लेखणी बहादर आहे आणि जो तलवार बहादरही आहे आणि त्याचे आणि कान्होजी आंग्र्यांचे संबंध चांगले आहेत. म्हणून मग त्यांना बोलवून घेतलं शाहू महाराजांनी आणि त्यांना विचारलं की तुम्ही कान्होजी आंग्र्यांना माझ्या दरबारात घेऊन याल का? तर ते म्हणले मी आणेन, पण मला कोणतं तरी पद द्या. आणि म्हणून त्यांना पंतप्रधान पद देण्यात आलं. आणि बाळाजी विश्वनाथ भट जाऊन कान्होजी आंग्र्यांना भेटले, त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यासाठी ते शाहू महाराजांना भेटण्यासाठी साताऱ्याला आले. बाळाजी विश्वनाथ भट यांनी जी कामगिरी केली त्याबद्दल शाहू महाराज खुश होऊन म्हणाले की तुम्ही आता कान्होजी आंग्र्यांना माझ्या पायाशी आमच्या दरबारी आणलेलं आहे, तर ह्याच्या बदली तुम्हाला मी काय बक्षीस देऊ? तेव्हा त्यांनी सांगितलं की मला ही पेशवे पदाची जी वस्त्र आहेत ती परंपरेने आमच्या वंशजांकडे द्यावीत अशी इच्छा आहे माझी. आणि शाहू महाराजांनी ती मान्य केली. राजेशाही आणि पेशवाई जरी आता संपली असली तरी त्यांच्या स्मरणार्थ उभारलेलं हे स्मारक सदैव त्यांच्या शौर्याची गाथा गातच राहील. श्रीवर्धन मध्ये धार्मिक स्थळं अगणित आहेत, पण जेव्हा आपण पेशव्यांबद्दल माहिती घेतोय तेव्हा त्यांच्याच काळातल्या या लक्ष्मीनारायण देवळाबद्दल सुद्धा जाणून घेणं तितकंच आवश्यक आहे. पेशव्यांच्याही आधीपासून हे मंदिर इथं उभं आहे. यातली विष्णूची मूर्ती लक्ष्मीनारायण या नावानं ओळखली जाते. मूर्ती जवळून पाहिल्यावर त्यावर केलेलं बारीक कोरीव काम लक्ष वेधून घेतं. हे देऊळ कधी बांधलं गेलं याचा निश्चित उल्लेख नाही, परंतु मधल्या बाजूच्या सभामंडपामध्ये जो एक काष्ठलेख लिहिलेला आहे त्या काष्ठलेखामध्ये त्यानुसार हे काष्ठलेखानुसार सभामंडप 240 वर्षापूर्वी झाला असावा असं तिथे दिसतं. पेशव्यांचं हे कुलदैवत असं नव्हे, परंतु ग्रामदैवत असल्यामुळे पेशव्यांचा वाडा इथपासून चालत 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. येण्या जाण्याची वाट पूर्वापार अजूनही तशीच ठेवलेली आहे आणि अजूनही लोक त्या वाटेने येता जातात की ज्या वाटेने गेल्यानंतर पेशव्यांचा मूळ वाड्याचा जागा त्या ठिकाणी आपल्याला सापडते. पेशवे इथून गेल्यानंतर त्यांचं इकडे येणं जाणं बंद झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या एका पुरोहिताला पाठवून श्रीवर्धन आणि परिसरातल्या देवस्थानांची माहिती मागवली होती. त्या माहितीमध्ये सर्व देवस्थानांची माहिती असलेला एक श्लोक देवस्थानच्या मागच्या बाजूला भिंतीवर लिहिला गेलेला आहे आणि त्याची सुरुवात श्री लक्ष्मीनारायणम यापासूनच केलेली आहे. आजही देवळात विधिवत पूजा केली जाते आणि पर्यटकांसाठी हे ठिकाण म्हणजे ऐतिहासिक ज्ञानसंपदा आहे. देवळातून निघाल्यावर दिव्यागर मार्गे कोंडिवली बीचला जाता येतं. रस्त्याच्या डाव्या बाजूला बीच सुरू झाल्यावर पक्ष्यांचा हा सुंदर थवा पाहायला मिळाला. दुसऱ्या देशातून स्थलांतर करून आलेल्या या पक्ष्यांना सिगुल्स असं म्हणतात. या सुंदर पक्ष्यांना आकाशात भरारी घेताना पाहण्याची मजा काही वेगळीच. थोडं पुढे जाताच बीचवर उतरण्याचा मार्ग आहे आणि आम्हाला तिथे बोटीतून ताजे मासे काढताना काही कोळी लोक दिसली. मासेमारी करताना जास्त मासे सापडले की ते गावातल्या स्थानिक लोकांना मोफत वाटले जातात. मग प्रत्येक जण असं रांगेत उभं राहून जाळ्यात अडकलेले हे मासे काढून आपापल्या टोपलीत किंवा पिशवीत भरतात. बीचवर संध्याकाळच्या वेळी फेरफटका मारण्याकरता किंवा सायकल चालवण्यासाठी स्थानिक मुलं दररोज येत असतात. रायगड, हरिहरेश्वर आणि श्रीवर्धनच्या सौंदर्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
एक वेगळ्याच पर्यटनाचा आनंद आम्ही या सफरीमध्ये घेतला, कारण रायगडाला एक वेगळं ऐतिहासिक महत्त्व आहे, हरिहरेश्वरला एक वेगळं धार्मिक महत्त्व आहे, तर श्रीवर्धनला हा बीचेसचा आनंद आम्ही लुटला. पण आपल्याला ही सफर इथेच थांबवावी लागते. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन पर्यटन स्थळी. तेव्हा पहा फक्त IBN लोकमत. Focus. Ideate. Innovate. Enable.